नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्यघटना आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी हे गाव. बोरामणी हे गाव अगदी शांत. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीत दिवसभर कष्ट करून आपला प्रपंच चालवत असायचे. या गावात गायत्री मस्के आपल्या 2 मुलासह राहत असायची. गायत्रीच्या पतीचं 5 वर्षापूर्वी दुःखद निधन झालेलं होतं. त्यावेळी मुलं लहान होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मोठ्या मुलीचं नाव होतं प्रिया, वय वर्ष 17. मुलगा शिवराज मस्के, वय वर्ष 15. आता गायत्रीच्या पतीच्या निधनानंतर मुलांची संपूर्ण जबाबदारी गायत्री मस्केवर आली. घरची परिस्थिती सर्वसाधारणच. आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, पालनपोषण यासाठी गायत्री धडपड करत होती. इतर शेतीचे काम, मोलमजुरी हे सगळे कामं ती करू लागली आणि आपल्या मुलांचा सांभाळ ती चांगल्या प्रकारे करू लागली होती. या गायत्रीला एक दीर होता. त्या दीराचे नाव होते पप्पू मस्के. हा तिच्या घराच्या शेजारीच राहत होता. सख्खा दीर असल्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. सुरुवातीला हा परिवार अगदी आनंदात आणि सुखात राहत होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. अशातच गायत्रीचा दीर पप्पू मस्के याला काही पैशाची अडचण भासली. त्यावेळी गायत्रीने पप्पू मस्के दीर याला 25 लाख रुपये उसने दिले. आता हळूहळू काही वर्ष उलटून गेले. दिवसामागून दिवस जात होते. गायत्रीची मुले देखील मोठी होऊ लागली होती. आता गायत्रीला पैशाची गरज होती. गायत्रीने काही वर्षापूर्वी आपल्या दिराला 25 लाख रुपये दिले होते. ते 25 लाख रुपये आता गायत्री त्याला परत मागू लागली होती. त्याला अडचणीच्या काळात तिने मदत केली होती. मात्र हा तिचा दीर पप्पू मस्के तिचे पैसे परत काही करत नव्हता. पैसे देण्यास तो टाळाटाळ करू लागला होता. अनेक वर्ष उलटून गेले, मात्र दीर काही पैसे परत करत नव्हता. आता याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. एवढी मोठी रक्कम त्याला परत द्यायची नव्हती. अनेक वेळा पैसे मागूनही दीर पैसे काही देत नव्हता. त्यामुळे गायत्रीने काही जमिनीचा हिस्सा त्याला मागितला. मात्र जमिनीचा हिस्सा देखील तो देण्यास तयार नव्हता. या गोष्टीवरून आता दोघात सतत वाद होऊ लागले. पप्पू मस्के याला आणखी 2 भाऊ होते. मात्र काही वर्षापूर्वी दोन्ही भावाचं निधन झालेलं होतं. पप्पू मस्के याला वाटायचं की या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक मी एकटाच आहोत. वहिनी तर ही विधवा आहे. त्याला लालच सुटली. प्रॉपर्टीचा हिस्साही द्यायचा नाही आणि 25 लाख रुपये परत देखील द्यायचे नाही, असा त्याने निश्चयच केला होता. तारीख होती 2 मे 2026. गायत्री आणि तिच्या दोन्ही मुलांनी आनंदाने जेवण केलं, गप्पा गोष्टी केल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गायत्री मस्के व तिची मुलगी प्रियंका मस्के आणि मुलगा शिवराज मस्के हे तिघेही रात्री घराच्या छतावर झोपायला गेले. ती रात्र अगदी शांत होती. सगळ्यांनी आनंदाने जेवण केलं होतं आणि टेरेसवर झोपायला गेले होते. त्यांनी कधी कल्पना देखील केली नसेल की आजची रात्र आपली शेवटची रात्र असेल. इतकं भयंकर घडेल. गायत्री आणि तिची 2 मुले प्रियंका, शिवराज गाढ झोपेत होते. मध्यरात्र झाली. गावात शांतता होती. संपूर्ण गावातील लोक देखील गाढ झोपी गेले होते. गायत्री आणि तिचे 2 मुलं टेरेसवर गाढ झोपेत असताना अज्ञात मारेकरी चोर पावलांनी घराच्या छतावर आले. गायत्रीची मुलगी प्रियंका ही आपल्या आईच्या शेजारीच झोपलेली होती. मारेकऱ्यांनी गायत्री व तिची मुलगी प्रियंका या दोघीवर तलवारीने सपासप वार करायला सुरुवात केली. दोघीही ओरडल्या, किंचाळल्या, मदतीसाठी हाक मारली. मध्यरात्रीची वेळ असल्याने कोणीही त्यांची मदत करू शकली नाही. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. काही क्षणात सगळं काही शांत झालं. दोघींनीही आपले प्राण सोडले. दोघींचा जागीच मृत्यू झाला. मात्र या दोघींच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकून मुलगा शिवराज 17 वर्षाचा याला अचानक जाग आली. त्याने बघितलं की आईवर आणि बहिणीवर आपला सख्खा काका तलवारीने वार करत आहे. म्हणून तो धावतच आपल्या आईला आणि बहिणीला वाचवायला गेला. मात्र त्या निर्दयी काकाला, हल्लेखोरांना दया आली नाही. मारेकऱ्यांनी त्याच्या हातावर तलवारीने वार केले. त्यामुळे 17 वर्षाचा शिवराज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेरेसवरून खाली पळाला. मात्र मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्यावर देखील तलवारीने सपासप वार केले आणि शिवराज याचा देखील जागीच मृत्यू झाला. हे संपूर्ण हत्याकांड दुसरं तिसरं कोणी नसून सख्ख्या दीरानेच घडवून आणलेलं होतं. त्यानंतर मारेकऱ्यांनी रक्ताने भरलेले तलवार आणि आपला मोबाईल देखील तेथेच टाकून दिले आणि घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीचा मुलगा आपल्या काकूच्या घरी गेला. मात्र त्याला घराला बाहेरून कुलूप दिसले. त्याला थोडं संशयास्पद वाटलं. त्यामुळे त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना संपर्क केला. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दाराचं कुलूप तोडून जेव्हा पोलीस आत गेले तेव्हा पोलीस देखील हादरून गेले. तेथील दृश्य खूप भयंकर होतं. तिघांचीही अतिशय निगूनपणे हत्या केलेली होती.
त्यांच्या पोटावर छातीवर तलवारीचे असंख्य वार होते. पोलिसांनी तिन्ही मृतदेहाचा पंचनामा केला आणि त्यानंतर तिघांचे हे मृतदेह पीएमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. शेजाऱ्यांना विचारपूस करण्यास सुरुवात केली तर चौकशीत पोलिसांना समजलं की गायत्रीने आपल्या दिराला 25 लाख रुपये अडचणीमध्ये उसने दिले होते. ते 25 लाख रुपये आता गायत्री त्याला परत मागू लागली होती. मात्र तिचा सक्का दीर पप्पू मस्के हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला होता. अनेक वर्ष उलटून गेले मात्र दीर काही पैसे परत करत नव्हता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले होते. याच कारणावरून त्याने एवढा मोठा कांड घडून आणला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. तिघांचीही तलवारीने निगरूनपणे हत्या केली. या घटनेनं संपूर्ण सोलापूर हादरलेला आहे. मित्रांनो, पैसा, प्रॉपर्टी आणि लोभ यापुढे लोकांना नात्याचा विसर पडलेला आहे. रक्ताची नाती देखील विसरून जात आहे. गायत्री ही विधवा महिला होती. ती निराधार होती. तिला आधाराची गरज होती. मात्र पती गेल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी दूर पळून जातात. शेवटी कोणी कोणाचं नसतं. स्वतःच्या सख्या भावाच्या मुलाचं अति क्रूरपणे त्याने हत्या केली. आपल्या भावांच्या मुलांचा देखील विचार केला नाही. पैसा, प्रॉपर्टी यामध्ये आंधळा झाला. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. गायत्रीचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के, त्याची पत्नी राणी आणि मुलगा धीरज, मुलगी दीक्षा, त्याचा मेहुणा सूरज मोरे आणि शेजारी राहणारा वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या 6 आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.